हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ दुपार. चला काय चाललंय इकडं. निरा नाही तिकडे, ती आणाय चालली. कुत्र्याने तर सगळीकडे खड्ड खांदलं, तर अशी झोपलं ती खड्ड खांदून. सांडगं घालायचं चाललंय. जास्त घातलं तर बघ तुळस जळून गेली. हाच वाय थोडं उन्हातच टाकलं तर का थोडं पाऊस शिपका आल्यावरती वाळत नाही म्हणून असं उन्हात टाकते. गुरांना एकदा खाया टाकते आणि मग जाते मी. चालले रानात. रानात आलोय वज काढायला. एक वज कापलं, बापू घरी घेऊन गेलं टाकायला. दुसरं वज काढते. एवढं एक वज काढायचंय. ऊन लागतंय, घाम घाम झालाय नुसता. बापूंला म्हणलं तुम्ही वज टाका, अण्णाला मला आणून आणायला लावा, तर एक दुसरं वज काढते. रानात कडवाळण हिन सगळं पडलंय. हे असं सगळं वाऱ्याने इकडचं तिकडं, तिकडची इकडं झोपले. आणि ह्याला सगळी ज्वारी आली. हो का, ही सगळी ज्वारीच आहे त्याला. मग घरी नेतोय गुरांना आणि हो का ही सगळी कणस घरी नेऊन काढतोय. आता काय लय झाली असती ज्वारी, जवळजवळ 10 पोती, पण सगळं पाखरांनी खाल्लंय. काय झालंय, पडलंय, लय वाटोळ झालंय. परत रानात इथे एवढी मोठी बाबळ होती, तुम्हाला तर माहिती आहे किती मोठी बाबळ होती. कसली सावली होती ती. बाबळ पण पडली, तुम्हाला मी दाखवते. थांबा आता एक वज काढू द्या, त्यावर बापू येत्याल मग दाखवते काय काय केलंय ती रानात, कसं कसं झालंय ती. हा हा येतो येतो. हो का, ही बाबळ एवढी मोठी बाबळ पडली म्हणजे काय सोपं आहे वय. अख्खी जमिनीतनंच उकाळली. कस काय काय भानगड काय झालं. हो का, तर हिला काय झालं म्हणजे तुम्ही सांगा. आता एवढी मोठी बाबळ, एवढ्या मुळ्या, पडायची काय गरज आहे का. ह्याच्या खालचं सामान हो का हे असं आमचं गुतलंय सारं. काय काय भरून ठेवलं होतं काय म्हणून. निमा परपंच्या बाबळी खालीचा होता पार. हो का, आता ही तोडायचं, रान सगळं नीट करून ठेवलेलं आणि ही बाबळ पडली. आता सावलीच गायब व रानात येणाऱ्या जाणाऱ्यांनी काय करायचं. आणि आमच्या बापूने कुठं झोपायचं. लय अवघड झाले आता बापूचं. आमच्या रानात येऊन झोपायचं कुठं. होय अण्णा. आणि काही कडबा सारं पडले तिकडे. आमचा ते ऊस लांबनच दाखवते आता. बरं दिवस झालं रानात आलं नव्हतं. चला चल बा दाद्या, बापूंचं गाडी वज बांधले. अण्णा मला न्यायला आला. एक वज टाकून आलं तर बापू सगळं पडून हे करून. त्याच्या खालची बादली पण फुटलेली दिसते. गुतले सामान. हा चुकून नव्हतं कोणी तर रानात. चल सगळी घरी होतो आपण. आपण थोडीच पलीकडे बसतो, अलीकडे बसतो झाडाखाली. काय नाही त्याला. वज बांधले गाडी. ती कारप घे हातात. सगळी पडलंय कडवाळ. आता काय करतो ही. आता सध्या वारं तिकडूनच येतं. हो लागले आबाळ यायला, वारं सुटाय. आता आम्ही चाललो घरी. ही तर मी येळा ठेवून असं अण्णा. येळा कुठे गेला. चाललो घरी आता. घरचं काम आवरायला. आता करत होतं चांगलं तरी काय का हवा जरी येळा ठेवून करा घेऊ हातात. चाललं सगळं रान नीटनीटकं स्वच्छ सगळ्यांनी करून ठेवलं. पाऊस पडला आणि वापसा आला की पेराय सुरुवात सुद्धा. तर चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कसलं संध्याकाळचं वातावरण झालंय. कसलं आभाळ आलंय. वारंही लागलं सुटायला. आभाळ आले, वारं सुटायला लागले. मस्त धार काढायला जायचंय आधी. हा वारं सुटायला लागलं म्हणूनच तर नाव काढायचं तर वार. सगळं आता सगळं स्वच्छ झाडून घेतलं. म्हणलं आज वारं नाही काय नाही. हो का, चकाचक सगळं केलं. झालं तवर सुटलं वार. नाही कुठं काय. कुठलं लावू ही का. आता म्हणलं दार लाव. आधी धार काढून यावं वाऱ्या काढून. हा त्याने काहीतरी शिजायला घातलंय की. हरभऱ्याची भाजी करायची वे. हरभऱ्याची भाजी वाळवलेली
त्याला डब्यात ठेवलेली गावली असेल कुठं थोडीशी हरभऱ्याची भाजी. वानावळा आलाय का? मॅडमचं काय चाललंय बघावं म्हणलं. मॅडमचा आराम चाललाय. स्वयंपाक कशी काय मटकी भिजाय घातले. भिजाय घालायची ना मग सकाळी करायचं धुवायला. तेवढ्याशा पातेल्यात भिजन का वाते? कधी भिजाय घातलेली? सकाळी टाकलेली का? मटकी ही हुलग मटकी वाटाणं लय हाय ते. आता म्हणलं कसं व्हायचं थोडं भाजी ही नसली कडधान्य खाल्लंय थोडस. उद्या आहे रविवार जात्याला आत्या. हो कुठं गेलती काय जणू पळतच येते ती नसते. कुठं गेलता ग? नाही सगळीकडे हिंडत जा बघ तुम्ही. घरी थांबत जाऊ नका. हा घेणं ना देणं उगण फुकाटचं येणं हिंडण्याशिवार जमतच नाही. हे गेलता काल कुठं काय जणू गाधवून घ्यायला का कुत्र्याने त्याला कुत्र्याने का कोणी हे केलं तिथे लागले मानाला ती दिसते का तिथं. गप्पी काय लागत करते चावते का काय मलाच आता एवढी भूक लागली का? लांब माझ्यापासून लांब व्हायचं. मी नाही भाकरी टाकणार. राहून दे नाही टाकणार. ते उभा केलंय मी भाकरी करता गप नाही टाकणार. मी नाही टाकणार भाकरी नाही काय नाही. का टाकू तुम्हाला भाकरी? हो माग चल साडी फाटेल माझी. गावभर हिंडायचं भाकरी काय इकडे यायचं वय ग? तिथं बस तरच भाकरी टाकणार आहे. बस खाली. चाळ तिथंच ठेवलेली आत्या. ही कुत्र्यांची बघा कशी लाडाला आले ती. हा बसलं तरच भाकरी नाही अजिबात भाकरी टाकणार नाही. इकडे तिकडे हिंडाय गेल्यावर. पोरांनो मॅगी खाऊन झाली का? वारं सुटले. चल बाय मला दार काढून येऊन द्या. स्वयंपाकाची तयारी चालली. हरभऱ्याची भाजी करायची द्या आणि सांडग तिकडच बाहेर आहे. चल की ग ज्ञानेश्वरी ते मला ते सांडग घरात आणू लागा ना सगळे. चला तिकडं सकाळ धरणं बाजू होते सकाळी घातलेल्यापासून. हे हाय ते की चाण तिथंच आहे. तुम्ही तिकडे ठेवून आला काय जण मग घरात आणि मी इकडे आणली होती घरात. सकाळी भांडी आहेत म्हणलं तुम्ही आणि हो हो का तिकडे दिसती ते ह्याच्यावर तिकडच्या मान्य. हा व्हिडिओ इथं संपवती. छानपैकी केली. आता ह्याची भाजी हरभऱ्याची भाजी केली. भाकरी करायच्यात फक्त आता काढायचं काढायला. आणि बापू माणसानंतर बापू घरात झोपल्यात. बाजूवर दोन्ही बाजांवर सांडगं वाळव घातलं होतं. त्याच्यामुळं बापू म्हणलं असते वाढू झाला हाका मारतात मला ती घरात नाही मला एकटीला काय आणा येणार नाही. ह्यांचं कसं चाललंय होईन का खाऊन? नाही आज होईन का खाऊन? मला किती वाटत असतं मला बघायला हाका मारते मी. लॅपटॉप बंद करायचं. बाद झालं ते लॅपटॉप बघायचं आता. बाप घरी नाही म्हणलं की त्या लॅपटॉपचं पार बुधबुधात कस करा ते लॅपटॉप बघायचं. ठेवून दे आता. हा बाळ आलंय काय? आम्ही सकाळ धरून लॅपटॉप बघायचं नुसतं धरून हा नाही आलेला. आणि मी 12 तास झाला असते बघा. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट शुभरात्री.